सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 15 जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला देखील घेतलं जाणार आहे आणि मनसेला घेऊन देखील राजकीय पक्ष या ठिकाणी मैदानात उतरणार आहे. एकंदरीत मनसेची काय भूमिका आहे, मनसेमध्ये इच्छुक उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेत कशा पद्धतीने प्रतिसाद आहे या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकर सर आपल्यासोबत आहेत. आपण इच्छुकांच्या जय महाराष्ट्र मुलाखतीचं पेज अर्ज मागवलेला आहे. आपले अर्ज गेले, किती जमा झाले, काय आपली प्रक्रिया होती सांगा. प्रथम तर तुम्हाला सांगतो, ह्या वेळेला आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे आनंदाचा उत्सव तर नाही. त्यामागचं कारण म्हणजे दोन बंधू एकत्र झालेले आहेत. आज ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळं पूर्ण मनसैनिकामध्ये शिवसैनिकामध्ये प्रचंड असं उत्साह आहे आणि आम्हाला यशाची खात्री आहे. राहिला प्रश्न दुसरा, तर आपल्यापाशी आत्तापर्यंत मनसे पक्ष म्हणून 66 अर्ज आम्ही आता कालपर्यंत दिलेले आहेत. आज आपण आमोशा येळामोशा असल्यामुळं शेताकडे गेल्यामुळं आज आपण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, उद्या या असं सांगितलं आहे. नाहीतर हा पूर्ण परिसर भरून जातो. जमा किती झाले? जमा आता बघा एक 14 ते 15 जमा आहेत आणि रोज फोन आलेत म्हणजे जमा करण्यासाठी म्हणून. काही कार्यक्रम आता काल आमच्या घरी काठीची पूजा होती, नंदीध्वजची पूजा होती, त्यामुळं थोडं आज सुट्टी पडली आहे. हां, असं निकष ठेवलेत इच्छुकांचे जे उमेदवारी देताना किंवा जमा करून देताना काय निकष आहे, कोणाला म्हणजे उमेदवारी देण्यात? प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या पक्षाची बांधणी आहे. शाखा अध्यक्ष आहेत, विभागाध्यक्ष आहेत, गटाध्यक्ष आहेत, त्या पदाधिकाऱ्यांचेच अर्ज आम्हाला आलेले आहेत जास्तीत जास्त. सोलापूर शहरात असे कोणते प्रभाग आहेत जिथं मनसेचा प्रभाव जास्त दिसून येतो? साहेब, हे जे प्रभाग आता सध्या 8 आहे, 7 आहे, 2 आहे, 17 आहे, 6 आहे, 23 आहे. त्याच्यामध्ये हां, आहे आणि आमचं त्या पद्धतीनं बोलणंसुद्धा झालेलं आहे. माननीय खैरे साहेब ज्या वेळेला आले होते सोलापूरला पहिल्या वेळेस, म्हणजे 2-3 फेऱ्या झाल्यात त्यांची सोलापूरला, त्या प्रत्येक वेळेला आमची त्यांची गाठ झाली आणि त्यांनीचं स्वतःचं सुद्धा पूर्ण म्हणणं आहे असं की आपण युती करूनच लढणार आहे म्हणून. महाविकास आघाडीमध्ये मनसेचं देखील एक जादू मोठा चालणार आहे. महाविकास आघाडीला घेऊन काय बैठका झाल्या आहेत किंवा काय परत भविष्यात काय? साहेब, आमच्या साहेबांची शिकवणच आम्हाला आहे की आपली सत्ता रस्त्यावर आहे म्हणून, आणि रस्त्यावरचं काम करणं, हे आंदोलनं करणं हे आमचं कामच आहे. आमच्यापाशी तळागाळात कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेल्यावर प्रत्येक त्या महाविकास आघाडीला 1001% फायदा होणार आहे. किती जागांची मागणी करणार आहे? तर समजा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही गेलात, काँग्रेस आहे, उद्धव सेना ठाकरे गट आहे, परत माकप आहे, मनसेची किती जागांची मागणी राहणार? आपण त्या जागेबद्दल बोलताना त्यांच्याशी ह्या पद्धतीनं सांगितलं की आपण जागा किती आणि जास्त आणि कमी ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण निवडून येणारा तिथं आपला पदाधिकारी किती सक्षम आहे त्यावर जर आपण निवडलं तर हे आपल्या महाविकास आघाडीला त्याचं एक चांगलं निर्णायकपर्यंत आपण पोचू शकू, असं आम्ही आमच्या मनसे पक्षातर्फे त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आमची रणनीती राहील की जागा कमी जास्तपेक्षा निवडून येण्याचं त्या ह्याच्यामध्ये किती ताकद आहे त्या पद्धतीनंच आम्ही त्यांना. आता आम्ही सांगताना काय सांगणार साहेब, माकपच्या आडम मास्ताने 20 जागाची मागणी केली तिने. आम्ही सांगताना काय सांगणार साहेब, आता आमचा पदाधिकारी आहे, ह्या पदाधिकारी आत्तापर्यंत त्या प्रभागामध्ये एवढं काम केलेलं आहे, हे अशा पद्धतीनं आहे, त्याची अशा बूथवर एवढे माणसं आहे, ही त्याची यंत्रणा आहे, तर आम्हाला द्या, आम्ही तिथं शीट काढू, अशी मागणी करणार आहे. ह्या प्रभागामध्ये आमचं आहे. मग त्याने म्हणलं बाबा तुमच्यापेक्षा तुल्यबळ इथं उमेदवार आहे, त्याचं या प्रभागामध्ये काम आहे, त्यावेळेला आम्ही 2 पाऊल मागं येऊ. जर आम्हाला वाटलं की बा त्यांच्यापेक्षा आपला तिथं उमेदवार प्रबळ आहे तर 2 पाऊल पुढं नक्की जाणार आम्ही तिथं. की म्हणणार हट्टाला म्हणजे आम्हालासुद्धा द्या, पण आमचं मागणं असं आहे की जागा किती आणि संख्यापेक्षा निवडून येण्याची ताकद किती आहे त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे साहेब. महाविकास आघाडीमध्ये MIMला घेऊन देखील उद्धव ठाकरे गट असेल किंवा MIMमध्ये देखील वादविवाद होताना पाहायला मिळत आहे. MIM यायला पाहिजे की नको? नाही, आमच्या पक्षात तर नाही आहे. नाही, आमची मान्यता राहणार नाही साहेब. नाही, जातीवादी पक्षाला थारा देणं चुकीचं आहे लोकशाहीमध्ये. ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी 2 ठाकरे एकत्र आले, एकीकडं उद्धव ठाकरे आहे, एकीकडं राज ठाकरे साहेब आहे, काय वाटतं मुंबईत जादू? साहेब, ते 2 ठाकरे आले, मुंबईची सत्ता जाणार म्हणून तर यांचे धाबे धनान लेतो.
दुसरं काय तुम्ही सांगा. आता एवढं सगळं फोडाफोडीचं राजकारण करून म्हणजे ज्या पक्षांनी सांगितलं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणून तर लोकांचे पक्षसुद्धा खाऊन टाकले. हे तर मान्य आहे, सगळे जनतेसमोर आहे. मग असं असताना सुद्धा आता मुंबईची सत्ता हे दोघं भाऊ एकत्र झाल्यावर राहील का तुम्ही सांगा. लोक काय एवढे येडेबिडे आहेत का. नाही होणार तसं. मुंबईमध्ये सत्ता गेली मग परत एकदा यांचं चालू झालं की युती करणार आम्ही म्हणून. हां, पण राज ठाकरे साहेबांना घेऊन असं देखील एक बोललं जात आहे की राज ठाकरे साहेब आपली भूमिका लवकर मांडत नाही. जर तुम्ही लोकसभेला जर बघितलात तर ते भाजपच्या सोबत जातील असे एक चित्र निर्माण झालेलं होतं. मात्र आता ऐन महापालिका निवडणुकीत ते ठाकरे गटात गेलेलं आहे. साहेब कसं असतं माहीत आहे का, आपल्याला शेवट आपली भारताची लोकशाही ज्या पद्धतीनं देश टिकणं आणि त्या देशाचा चांगला विचार करणं, माझ्या मते मला असं वाटतं की माननीय राजसाहेबांचे विचार हे अजून जनतेलाच पूर्णपणे समजले नाहीत असं मला वाटतं आहे. फार मोठा विजन असलेला मनुष्य आहे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जे आपण साहेब कायम म्हणतात आपल्या भाषणात की ज्या वेळेला आपण देशाचा विचार करतो तेव्हा आपण देशाचा नागरिक असतो. मग राज्यामध्ये वाद चालले तर आपण राज्याचा म्हणून करतो. आपण जेव्हा जिल्ह्याचा विचार करतो तेव्हा मी सोलापूरचं म्हणून आपण लढतो. आणि ज्यावेळेला आता महापालिकेची इलेक्शन होते त्यावेळेला आपण प्रभागाचा म्हणून लढतो. तर ही आपल्या लोकशाहीमधलं म्हणजे माणसाचे एक टेंडन्सीचा प्रकार आहे. आणि राजसाहेब हा म्हणजे साहेब हे आहेत ना, हे फार मोकळ्या मनाचे आहेत आणि देशाचं हित पहिला बघणारे माणसं आहेत. त्या हेतूने त्यांनी काहीतरी विचार केले असतील त्यावेळेला आणि तो निर्णय त्यांनी घेतला. का तर असते ना, साहेबांचं असं म्हणणं असतं कायम की विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे, विरोधी पक्षसुद्धा तेवढा सक्षम असला पाहिजे. मग त्यांना त्यावेळेला दिसला का नाही हे मला माहीत नाही. तेवढं साहेबांच्या आमचा पक्ष आदेशावर चालतो. माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसारच आम्ही काम करतो. साहेबांचा आदेश आला की ते आम्ही ओलांडत नाही आणि त्याच पद्धतीनं कार्य करतो. एकंदरीत जर 2017च्या निवडणुका बघितल्या तर भाजपची सत्ता आलेली होती. भाजपचा महापौर होता 5 वर्ष. त्यानंतर बरेच 2-3 वर्ष कोविडमध्ये गेले प्रशासकाला. काय वाटतं सोलापूर शहरात भाजपने कामं केली? चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही. कोविडमध्ये कुठलाच पक्ष मला असं वाटतं आहे की रस्त्यावर सुद्धा आला नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शासनाकडनं फोन येत होते. म्हणजे रक्त कमी पडलं तर सिव्हिलमधनं फोन येत होतं की हे काम तुम्हीच करू शकता, करा. कुठं बेडची कमतरता झाली, कुठं काय झालं. तर खऱ्या अर्थाने मी म्हणतो की सोलापूर शहरामध्ये मनसेनं काम केलं असेल तर त्या कोविड काळात तर सगळ्यात जास्त काम केलं. का तर लोकांचाच विश्वास असा आहे साहेब, लोकांचाच विश्वास असा आहे. जिथं काय चालत नाही तिथं मनसे चालतं आणि आपल्याला त्यांचीच मदत घ्यावं लागते. भाजपमध्ये की आपकी बार 75 पार, भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का त्यांचा दावा आहे? म्हणजे काय वाटतं भाजप येईल पुन्हा सत्तेत? साहेब भाजप हे फक्त निवडणुका समोर ठेवून काम करते असं तर सध्या दिसतंय. तिने इव्हेंट मॅनेजमेंट केल्यासारखं करतात. समोर निवडणुका धरून त्याचं इव्हेंट करून फक्त म्हणजे काय म्हणतात निवडून किती येतात, काय आहे आपलं सत्ता कशी बसवायची ह्याच्यावरच काम केलं जातं आहे. बाकी जनतेचे सत्तेसाठी कोण बसलं आहे काय बसलं आहे ह्याच्यापेक्षा आपल्या प्रभागातले आपल्या शहरातले कामं कसं होतील ह्याच्याकडं नागरिक महत्त्वाचं बघतं ना. मग हे नागरिकांच्या लक्षात येतं साहेब हळूहळू आलेलं आहे ऑलरेडी असं मला वाटतं आहे. शहरात अजून कोणती विकास कामे राहिलीत की त्या विकास कामांना घेऊन मनसे फोकस करणार नाही? साहेब त्याचं आमच्या 12 जणांची टीम तयार केलेली आहे. आता मला ते तुम्हाला सांगता येणार नाही. आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला उतरू त्याच वेळेला ते समोर आणणार आहे की कुठल्या ह्याच्यावर आपण सोलापूरमध्ये मत मागायला जायचं. त्याची 12 जणांची आमची टीम आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचा जाहीरनामा सोलापूरच्या निवडणुकीसंदर्भात जाहीर करू की काय पद्धतीनं व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट तुमच्यासोबत आहे. मग दुसरीकडं शिंदे सेनेमध्ये देखील इच्छुकांची गर्दी आहे. मोठं त्यांचं एक काम ते आता कसं आहे महाविकास आघाडी त्या पद्धतीने निर्णय घेईल साहेब. मी माझ्या पक्षाला सांगतो. मी तर असं ऐकलो की म्हणजे बाकीचे पक्षसुद्धा कोणतरी स्टेटमेंट करते की बा हे पक्ष आला तरी चालेल, ते पक्ष आला तरी चालेल. मग आता काय होणार आहे हे येणारा 1-8 दिवसात आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. महत्त्वाचं काय फॉर्म्युला असेल म्हणजे युवकांना देणार, महिलांना प्राधान्य देणार का जे पक्षासोबत अनेक वर्ष होते त्यांना देणार? मी म्हणलो ना साहेब तुम्हाला की पक्षातलं तर पाहिजेच, काम करणारं पाहिजेच,
पक्षाशी एकनिष्ठ असलेला मनुष्य तर पाहिजेच, पण त्याबरोबर त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे ह्याच पद्धतीनं बघितलं जातं. पक्षाचे वरिष्ठ नेते वगैरे काय दौरा वगैरे? आता तर सध्या त्यांचं म्हणजे मुंबईमध्ये भरपूर काम चालू आहे, त्यामुळं फक्त आमचं फोनवर होतं आहे. मला फक्त निरोप असा होता की ज्यावेळेला तुमची महाविकास आघाडीचं काय होईल, काय ठरेल, तो सगळा डाटा घेऊन तुम्ही वर या, आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. राज ठाकरे आणि मनसेला घेऊन एक प्रश्न नेहमी विचारला जातोय, ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो की राज ठाकरे साहेब गर्दी जमवण्यात पटाईत आहेत, पण त्या गर्दीचं रूपांतर मतात होत नाही. काय वाटतं? म्हणजे गर्दी जमवणं राज ठाकरे साहेबांसाठी सोपं आहे, पण मतात रूपांतर होत तुम्ही मला सांगा, गर्दी का अशी होती का उगीच? नाही म्हणजे का आमची गर्दी का पैसे देऊन आणलेली आहे का? काय असं म्हणजे तसं नाही आहे साहेब. काय आहे की असं म्हणायला हरकत नाही. वोटमध्ये रूपांतर होत म्हणजे लाखो हजारो म्हणजे लाखो करोडो लोक येतील, पण मतदान नसेल किंवा आपले उमेदवार काय होईल? तसं तुमचा समज आहे साहेब, तुमचा तसा समज आहे. एक चर्चा म्हणजे विचार कधी नाही 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 कसं आहे माहीत आहे का, म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो की आम्ही ह्यावेळेला यांना काय सांगितलं आहे की ज्याची क्षमता निवडून येण्यासारखी आहे, आम्हाला आकड्यावर काहीसुद्धा नको. आमची जर क्षमता आहे ना त्याच पद्धतीनं आम्हाला तिथे तिकीट द्या असं सांगितलेलं आहे. आणि तुमचं ते समज काढा का तर ना, मी असं म्हणजे आता तुम्ही त्याची परत ब्रेकिंग न्यूज बनवता. अहो मशीनला कोण घाबरत नाही हो सध्या. उभारायच्या आधी लोक मशीनला घाबरले. तुम्ही म्हणता गर्दी होती पण मतात रूपांतर होत नाही. काय आहे अजून संभ्रमात आहेत ना लोकसुद्धा. कुठला पिक्चर क्लिअर, आज किती आरोप व्हायले तर व्हालेत की नाही तुम्हीच सांगा की व्हाले की नाही साहेब. तसाच विषय आहे साहेब, असं नाही आहे. किती नगरसेवक मनसेचे दिसतील या? हां किती नगरसेवक जे उभारले त्याच्यापैकी 80% तर निवडून आणायचा आमचा विचार आहे. म्हणजे साधारणतः जे तिकीट जेवढे उभारले हां, समजा एक 20 जणांना दिलंय त्याच्यापैकी 80% तर नगरसेवक व्हावं अशा पद्धतीनं पूर्ण ताकदीने. आणि मी एकटा काम करत नाही. हा सोलापूरमध्ये सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते, सगळे शाखा अध्यक्ष, हे ते सगळेजणच राबवले त्या गोष्टीसाठी. आणि आम्हाला काही करून मनसेचं महानगरपालिकेमध्ये झेंडा रोवायचा आहे यावेळेला. आता इच्छुकांसाठी आणखीन किती दिवस आहे कालावधी? कधीपर्यंत? 20 तारखेचा शेवट दिवस आहे. 20 तारखेला फॉर्म सबमिट करायची शेवट दिवस आहे. मग आम्ही त्याच्यानंतरनं मुलाखती करणार आणि तेच डाटा परत महाविकास आघाडीवर मग अशा पद्धतीनं आमचं होऊन जाईल. आपल्यासोबत होते मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी. महाविकास आघाडीला घेऊन त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर जे राज्याची जी कमिटी आहे त्यांचे जे प्रमुख असतील त्यांच्या चर्चेनंतरच तिकीट वाटप होईल. आणि एकंदरीत जे पक्षाचे एकनिष्ठ आहेत, जे पक्षासाठी रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात, काम करतात, अशांना तिकीट देण्यासंदर्भात विचार आहे. आणि एकंदरीत MIMला महाविकास आघाडीमध्ये येण्याला जो विरोध आहे त्याची भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे. आणि राज ठाकरे साहेबांचं जो काम आहे, त्यांची जे कामाची पद्धत आहे, ह्याला घेऊन आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचे नगरसेवक देखील नगरसेवक म्हणून निवडून गेलेले दिसतील, अशी एक प्रतिक्रिया त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेली आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.